नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे ते आपण पाहूयात। एक मोठी वाटी साबुदाणा घेतला होता। साबुदाणा रात्रभर भिजून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता साबुदाणा चांगला भिजून तयार झालेला आहे। मीडियम साईजचा बटाटा उकडून त्याचे काप करून घेतले आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। चवीनुसार मीठ घेतलं आहे। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून त्याचा कूट करून घेतला आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामधून मिरची बारीक करून घ्यायची। मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक झालेली मिरची आपण डिश मध्ये काढून घेऊयात। कढईमध्ये आपण तूप गरम करण्यासाठी ठेवले होते। कढईमध्ये तूप गरम करून झालं की त्यामध्ये मिरची घालायची। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता। मिरची चांगली परतून घ्यायची। त्यामध्ये जो आता साबुदाणा होता तो आपण घालून घेऊयात। साबुदाणा चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा, जेणेकरून आपली खिचडी गिचकी किंवा चिकट होत नाही। हे चांगले मिक्स करून झाले की आता आपण त्यामध्ये बटाटा घालणार आहोत। बटाट्याचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तर चालते, पण बटाटा जर भरपूर असेल तर खिचडी चवीला चांगली लागते। आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। खिचडी आपण अजून 2 ते 3 मिनिटे चांगली परतून घेऊयात। तसेच आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवायचा। अजून 2 ते 3 मिनिटे खिचडी हलवून घ्यायची। अशा प्रकारे सुटसुटीत आणि मऊ अशी आपली खिचडी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आपली खिचडी गिचकी किंवा चिकट झालेली नाही। जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।